खाली वेगळे विषय घ्यायला देणं आणि एका सदस्याला बोलायला देणं आणि बाकीच्या सदस्यांनी जे लक्षवेधी मांडलेले आहे, कोणी प्रश्न उत्तरे मांडलेले आहेत त्यांना न बोलून देणं आणि डायरेक्ट विषय पत्रिका वाचून दाखवून मंजूर करणे, ह्याला आमचा जाहीर विरोध आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टी म्हणून पारदर्शक कारभार हे आमचं घोषवाक्य आहे, त्या हिशोबाने चालणार. आणि हे जे ठराव केलेले आहेत ह्या ठरावाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध असणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून ह्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. राष्ट्रगीताचा अपमान केला, राष्ट्रगीताचा पण अपमान केला त्यांनी, राष्ट्रगीताचाही अपमान केला गेला इथं. पाटील साहेब, उपमहापौर पदावर तुम्ही तिथे बसलेला होता, खुर्चीवर बसलेला होता, सगळी परिस्थिती तुम्ही पाहिलीत, आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणी केलाय नक्की? नक्कीच पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो. पण कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न करत असतील एक भारतीय जनता पार्टी किंवा उपमहापौर म्हणून, वेळ प्रसंगी मी रस्ते खाली उतरून डायस सोडून खाली येऊन माझे विषय मांडणार आणि पक्षाचं पण नेतृत्व आणि लोकांना जे हवं असलेलं तेच कामकाज करणार. पण हे जे पद्धत आहे आता, अशा प्रकारचे ठराव भविष्यात कधीही पास होणार नाहीत आणि आता झालेले आहेत त्यांना आमचा 100% विरोध राहील आणि त्याच्याविषयी आम्ही नगर विकास खातं असेल तिकडे किंवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागणार आहोत. भाजपच्या 3 नगरसेविकांनी बराचसा विरोध केलेला आहे. मृणाल पेंच माझ्यासोबत आहेत. मृणाल मॅडम, तुम्ही उभ्या राहिलेल्या होता, काहीतरी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होता, काय घडलं नक्की? नगरसेवकांनी प्रश्न मांडणं त्यांचा अधिकार आहे. अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची प्रश्न उत्तरांचा तास घेणं अपेक्षित होतं. पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाही. आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहे तेवढं फक्त वाचून दाखवा. पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला. म्हणजे या लोकांची पद्धत आहे. मागच्या टर्म मध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे. जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीये, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो. आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालून देणार नाही. तुम्ही कोणता मुद्दा मांडणार होता? तुमचा एक महत्वाचा मुद्दा होता, कोणता मुद्दा मांडणार होता? मी ठाणेकरांच्या अतिशय मनातले आणि महत्वाचे प्रश्न विचारले होते की 2023 ते 2025 हे पूर्ण काळ हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं, तेव्हा राज्य सरकारकडनं किती निधी आला होता आणि त्याची पूर्ण माहिती मी आज मागवली होती आणि त्याची उत्तरं मला अपेक्षित होती. पण अधिकाऱ्यांनी मला उत्तर देखील असं दिलेलं आहे की माहिती आम्ही संकलित करतोय आणि ठाण्यासाठी राज्य सरकारकडून 2583.41 कोटी इतका मोठा निधी आला होता. पण त्यातनं काय विकास कामं केली गेली हा प्रश्न माझा होता आणि ते प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाहीयेत. म्हणूनच आजची सभा गुंडाळण्यात आली, त्याचा निषेध आहे आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. काय मुद्दा होता तुमचा? काय म्हणण्याचा प्रयत्न करत होता तुम्ही? सगळ्यात आम्हाला बरंच काही म्हणायचं होतं, बरंच काही यांच्यात सगळं गोलमाल चालू आहे. आम्हाला बोललं दिलं जात नाहीये. कारण सचिवांनी काय बोलले खोड पण आम्हाला समजलं नाही. आता बोलते म्हणून आमचा सगळ्या प्रथांना विरोध आहे. ऍज अ बीजेपी सगळ्यांना विरोध आहे, कारण अशी महासभा चालत नाहीये. आम्ही प्रश्न विचारणार आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे. त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून गुंडाळण्यात आली, लवकर संपवण्यात आली. प्रत्येक आता सचिवांची मर्जी चालते की त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचंय, असं चालवून देणार नाही. आमचा विरोध आहे ऍज अ पक्ष आणि पुढच्या वेळा जर आम्हाला बोलायला दिलं नाही तर आमचा सभात्याग करायचा पण विचार आहे. आणि आता बघायचं काय, बघू आम्ही काय करायचंय ते. तुम्ही सत्तेत आहात, होणार का? कारण की ज्या प्रकारे उपमहापौर देशवाजा खाली उतरले आणि त्यांनी तुमच्या बाजूने उभे राहिले, तर यापुढे भाजप सत्तेतून उतरणार का? तेच मी सांगते, युती
युतीत आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण हे असं कारभार की उपमहापौर खाली उतरतात आणि विरोध करतात तरी सचिव थांबत नाही बोलायचं, म्हणजे एक सिव्हिअर आहे. तुम्ही तिथे होते सगळे, तुम्ही बघितलं आणि राष्ट्रगीत सुरू करण्यात आलं लगेच. हे खूप 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 ओव्हर चालू आहे त्यांचं. आणि विचारलेलं सरकार त्यांच्याकडे उत्तरच नाहीये. पण त्याला हे प्रश्न कुठेतरी अडचणीत आणणारा हा तो प्रशासनाला आहे. त्याच्यावर 100% अडचण आणणार होतं, म्हणून त्यांनी सभा संपवली. आधी डाऊट होता, आता पूर्ण यकीन आम्हाला अडचण आणणारच होता. त्यांच्याकडे आन्सर नाही म्हणून ही सभा संपवण्यात आली. आणि हे विरोधी पक्षात बसणार का? हे आम्हाला आज इथे सांगायचं आहे की जरी आम्ही सत्तेत असलो तरी भाजपाची नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे, कारभार हा पारदर्शक असला पाहिजे. त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करणार आहोत. आज तुम्ही बघितलं आमचे उपमहापौर देखील त्यांची खुर्ची सोडून खालती आले, कारण आम्ही ठाणेकरांच्या अधिकारांसाठी भांडतोय. त्याच्यामुळे जर आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही हे खपवून घेणार आहे आणि पुढची सभा आम्ही होऊन देणार नाही. तरी आपण सुरुवात केली प्रश्नाला आणि काय झालं? आम्ही 20 तारखेच्या महासभेमध्ये एक लक्षवेधी मांडली होती फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामध्ये. आमच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये जो बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ जांभळी नाका ते अशोक टॉकीज ही भरगच्च अशी भरलेली असते. तिथे टीएमटी बसचा प्रवाह चालू असतो आणि जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी लोकांना, नागरिकांना खूप चालायला त्रास होतो. ऍक्सिडेंटही झालेले आहेत वृद्धांचा तिथे. मागे फेरीवाल्यांनी मिळून चेंदणी कोळीवाड्यातल्या आमच्या एका सदस्यांना, नागरिकांनाही खून झालेल्याची घटना पण घडलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही लक्षवेधी इथे मांडलेली का नागरिकांच्या समस्या आम्ही प्रचारामध्ये, चारही उमेदवार जेव्हा आमच्या प्रभागामध्ये प्रचार करत होते, प्रचारामध्ये लोकांची हीच मागणी होती की काहीतरी करा, या फेरीवाल्यांचं काहीतरी करा. आता ही जेव्हा लक्षवेधी मी मांडली, महासभेमध्ये माझी लक्षवेधी पाठवली, त्याच्यानंतर यांच्या कारवाया चालू झालेल्या आहेत. अतिक्रमणाची गाडी संध्याकाळी एकदा फिरते जांभळी नाक्यावरून जे अशोक टॉकीज पर्यंत पोहोचेपर्यंत नागरिकांना फोन त्या फेरीवाल्यांना फोन, त्यांची फोनाफोनी होतं, ते उचलतात, सगळं साफ झालेलं असतं, गाडी पुढे गेली का पुन्हा ते गल्ली गोळ्यातून येतात आणि पुन्हा तिथे जैसे ते परिस्थिती आहे. याच्यावर उपाय काय, हाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता. पण नागरिकांच्या समस्या यांना घ्यायच्याच नाहीये डायसवर, तर याच्यासाठी काय आम्ही ऐकणार नाही आहोत, आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत. सभा चालू देणार नाही आम्ही. महापौराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या सभेत आणि या सभेत महापौरांच्या अधिकाऱ्यांनी सभा चालू असतानाही त्याच्यात तुमचे प्रश्न घेतले नाही. याचा अर्थ तुमच्या विशिष्ट जी सत्ता युतीमध्ये आहात तुम्ही पाय उत्तर होणार का आणि तुमच्या सत्ताधाऱ्यांना युतीतला निर्णय हे आमचे वरिष्ठच करतील, ते ज्या सांगतील त्या आदेशाप्रमाणेच आम्ही काम करतो. पण जसं मी म्हटलं की आम्ही युतीत जरी असलो तरी भारतीय जनता पार्टी हे नेहमीच पारदर्शक कारभारासाठी आग्रही राहिलेली आहे. आमची भूमिका चौकीदाराचीच असणार आणि जर या पद्धतीने आम्हाला वागवलं गेलं किंवा आमच्या प्रश्नाला उत्तरं दिली नाहीत, कारण आम्ही ठाणेकर जनतेसाठी भांडतोय, ठाणेकरांचे प्रश्न आम्ही विचारतोय, पण मला असं वाटतं या लोकांकडे याची उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत. म्हणून आजची सभा 10 मिनिटांमध्ये गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा परत एकदा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेमध्ये जर बोलून दिलं नाही, आमचे प्रश्न घेतले नाहीत तर ती सभा आम्ही होऊनच देणार नाही, हे नक्की. देणार नाही.